सह्याद्रीच्या उत्तुंग डोंगर रांगांमध्ये दिमाखात उभा असलेला, ज्याच्या नावावरूनच त्याची ताकद आणि भक्कमपणा जाणवतो, असा किल्ला म्हणजे लोहगड. पुण्यातील लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. या किल्ल्याला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे. सातवाहन, यादव आणि निजामशाही अशा अनेक सत्तांनी यावर राज्य केले. पण खऱ्या अर्थाने हा किल्ला सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. महाराजांनी 1648 मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. पुढे पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना द्यावा लागला असला तरी काही काळातच तो पुन्हा स्वराज्यात परतला. पेशवे काळात तर या किल्ल्याचा वापर स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी केला जात असे. यावरूनच याच्या सुरक्षिततेची कल्पना येते. लोहगडची चढण चढताना तिथल्या स्थापत्यशास्त्राचे आश्चर्य वाटते. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे 4 भव्य दरवाजे आजही शत्रूला रोखण्यासाठी सज्ज असल्यासारखे वाटतात. पण या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विंचूकाटा. किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या या माचीचा आकार विंचवाच्या नांगीसारखा आहे. इथून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि सभोवतालचा परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. पावसाळ्यात तर इथे ढगांच्या सोबतीने चालताना स्वर्गसुखाचा अनुभव येतो आणि वाऱ्याच्या वेगामुळे वर उडणारा उलटा धबधबा पाहून मन थक्क होते. जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल, तर लोहगड हे सर्वोत्तम ठिकाण आहे. लोणावळ्यापासून जवळच असल्याने इथे पोहोचणे सोपे आहे. गडाच्या पायथ्याशी असलेली भाजे, लेणी आणि शेजारीच असलेला विसापूर किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो. लोहगड म्हणजे केवळ दगडमातीचे बांधकाम नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा वारसा आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या गडाच्या पायऱ्या चढाल, तेव्हा इथल्या वाऱ्यात घुमणारा इतिहास नक्की अनुभवण्याचा प्रयत्न करा. जय जिजाऊ, जय शिवराय.